या पोरांनी नेमकं कशाचं संशोधन केलं की त्यामुळे मिशन चंद्रयान 3 सक्सेसफुल करणार आपल्या भारताचे महान सायंटिस्ट मिस्टर सोमनाथ सरांना आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं हाय लागलं. गाईज व्हॉट्सअप जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आज मी MIT कॉलेजला आलो कारण इथे डिपेक्सचा प्रोग्राम होणार. कॅम्पस मध्ये आल्यावर गेट बघितल्यावर मन तृप्त होऊन गेलं. इथे जिकडे पाल तिकडे डिपेक्सच्या उद्घाटनाची तयारी चालू आहे. इकडे बघून असं वाटू लागलं की खरंच आपले महाराज रायगडाच्या सिंहासनावरती बसलेले. इकडे या विद्यार्थ्यांनी कैलास टेम्पलचा प्रोजेक्ट बनवला जे की हुबेहूब कैलास टेम्पल सारखंच दिसू लागलं. डिपेक्स म्हणजे काय नेमकं तुम्हाला हे माहिती नाहीये. डिपेक्स हे स्टेट लेवल एक्झिबिशन कॉम्पिटिशन आहे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ऍग्रिकल्चर आणि ITI चे स्टुडंट पार्टिसिपेट करतात. इथे एका विद्यार्थ्याने डायरेक्ट रोबोट बनवला जो की एक ह्युमन रोबोट आहे. या रोबोटचं नाव या विद्यार्थ्यांनी वाणी ठेवलंय. या रोबोट बद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत सांगेन. या एक्झिबिशनच्या सेक्शन मध्ये जाऊन काय काय मॉडेल बनवलेले ते बघून घेतले. जेव्हा मी पाहिजे तेव्हाच तुम्हाला सांगता येईल ना. आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट सोमनाथ सर आले. विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट आणि मॉडेल बनवले होते ते सरांनी बघून घेतले. या ड्रोनला साखळदंडामध्ये बांधून कोण ठेवलं असं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा. थोड्या वेळानंतर सोमनाथ सरांचं स्टेजकडे आगमन झालं. अतुल सावे सरांनी सोमनाथ सरांचं स्वागत केलं. तुमच्यातलं कोणा डिपेक्स 2026 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. सरांनी दीप प्रज्वलित करून डिपेक्स 2026 चं उद्घाटन केलं. या ड्रोनची चार्जिंग संपली वाटतं म्हणून त्या आकाशातून जमिनीवर उतरला. सोमनाथ सरांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताचं मिशन चंद्रयान 3 सक्सेसफुल झालं होतं. आपल्या भारताची इंटरनॅशनल स्पेस एजन्सी जी की आहे इस्रो. सोमनाथ सर इस्रोचे पण चेअरमॅन राहिलेले. इथे विद्यार्थ्यांनी खूप भारी प्रोजेक्ट आणि मॉडेल्स बनवलेले. आता ते नेमकं काय त्याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन. यासाठी जाता आयडीला फॉलो करून घ्या.